तुम्ही मासिक धर्मात ज्या चुका केल्या आहेत ही त्याची शिक्षा आहे. मित्रांनो, मासिक धर्म प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला येतो आणि मासिक धर्माच्या काळात तिला खूप तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्रियांना मासिक धर्म दर महिन्याला का येतो आणि मासिक धर्माच्या वेळी कोणते कार्य करू नयेत, नाहीतर पाप लागते आणि नरकात भयंकर शिक्षा भोगावी लागते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना मासिक धर्म येतो आणि कोणते कार्य कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या काळात करू नये, ज्यामुळे महापाप लागते. आणि भगवान शिवजींनी याबद्दल काय सांगितले ते आज जाणून घेऊया. मित्रांनो, एकदा माता पार्वती पृथ्वी लोकावर भ्रमण करत होत्या, तेव्हा एक स्त्री मासिक धर्माच्या वेदनेने खूप त्रस्त होती आणि जोराजोराने रडत होती. तेव्हा माता पार्वतीची नजर त्या स्त्रीवर पडली आणि माता पार्वती तिच्या जवळ जाऊन विचार करू लागल्या, काय झालं सखी, तू इतकी का व्याकुळ आहेस? त्या स्त्रीने सांगितले, हे माते, मला मासिक धर्मामुळे खूप तीव्र वेदना होत आहे. हे ऐकून माता पार्वती मनात विचार करू लागल्या की आम्हा स्त्रियांना मासिक धर्माच्या वेळी इतकी वेदना का सहन करावी लागते? मासिक धर्म फक्त स्त्रियांनाच का येतो आणि मासिक धर्मात स्त्रीला अच्युत का मानले जाते? काय आम्ही स्त्रिया माणसे नाही का? मग त्या मनात विचार करतात की या शंकेचे समाधान आता फक्त भगवान शिवच करू शकतात. इतके विचार करून त्या थेट भगवान शिवांकडे जातात. भगवान शिव म्हणतात, हे देवी, काय झालं, तू अचानक इकडे का आलीस? माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, आज माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि मी इच्छिते की तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन मला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. भगवान शिव म्हणाले, हे देवी, तुझ्या मनातील जो प्रश्न आहे तो सांग. मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेन. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांना दर महिन्याला मासिक धर्म का येतो? त्यांना इतकी वेदना का सहन करावी लागते? आणि खरंच मासिक धर्माच्या काळात स्त्री अच्युत होते का? आणि मासिक धर्माच्या वेळी कोणते कार्य करू नये ज्यामुळे पाप लागते? भगवान शिव म्हणाले, हे देवी, यामागे प्राचीन काळात स्त्रियांना मिळालेला श्राप आहे आणि त्याच श्रापामुळे स्त्रियांना मासिक धर्म येतो. माता पार्वती म्हणाल्या, कोणता श्राप प्रभू? मला सांगा, मी त्याबद्दल जाणून घेऊ इच्छिते. भगवान शिव म्हणाले, याचे उत्तर मी तुला एक प्राचीन कथेच्या माध्यमातून सांगेन आणि जर ही कथा पूर्ण मन लावून शेवटपर्यंत ऐकलीस तर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, तुम्ही कथा सांगा, मी पूर्ण मन लावून शेवटपर्यंत ऐकेन. कथा सांगताना भगवान शिव म्हणाले, प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका नगरात सुखदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला सर्व वेद आणि शास्त्रांचे ज्ञान होते. तो तेजस्वी, परम बुद्धिमान आणि धर्माच्या मार्गावर चालणारा श्रेष्ठ ब्राह्मण होता. नगरातील सर्व लोक त्याचा खूप आदर करत. सुखदेव रोज यज्ञ करत असे, दान धर्म करत असे आणि संध्या उपासना करत असे. सुखदेवाची पत्नीचे नाव तपस्या होते. तीही त्याच्यासारखीच अत्यंत चारित्र्यवान, गुणवान आणि पतिव्रता, धर्माचे पालन करणारी स्त्री होती. एक दिवस सुखदेवने घरी भगवान सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना आणि नगरवासियांना घरी जेवण्यासाठी आमंत्रित केले. त्याच्या पत्नीने घरात अनेक प्रकारचे जेवण बनवले होते. जेव्हा सर्व ब्राह्मण आले तेव्हा पूजा सुरू झाली. सर्व ब्राह्मणांनी पूजा केली आणि पूजा संपल्यानंतर सुखदेवने सर्व ब्राह्मणांचे पाय धुतले आणि त्यांना प्रेमाने बसून जेवू घातले. सर्व ब्राह्मणांनी जेवण केल्यानंतर सुखदेवने त्यांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला. जेव्हा सर्वांनी जेवण केले आणि सर्वांना निरोप मिळाला तेव्हा सुखदेव घराबाहेर आला आणि बाहेर आल्यावर त्याने पाहिले की त्याच्या घरासमोर एक कुत्रा आणि एक डुक्कर आपापसात बोलत आहेत. जेव्हा सुखदेवने कुत्रा आणि डुकराची बोलणी ऐकली
तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला, कारण तो कुत्रा आणि डुक्कर दुसरे कोणी नव्हते तर त्याची आई वडीलच होती, जे मागील जन्मातील पाप कर्मामुळे या जन्मी कुत्रा आणि डुक्कर झाले होते. हे जाणून सुखदेव मनात विचार करू लागला, हे तर माझे आई वडीलच आहे, जे पशुरूपात माझ्या घरापाशी आले आहेत. पण माझ्या आई वडिलांनी मागील जन्मात असा कोणता पाप केला की या जन्मी त्यांना कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला? आता मी त्यांच्या उद्धारासाठी काय करू? मग रात्र झाली आणि तो आपल्या बिछाण्यावर झोपला, पण त्याला झोप येत नव्हती आणि त्याच्या मनात फक्त तीच गोष्ट घुमत होती की आई वडिलांच्या मुक्तीसाठी मी काय करू. आणि रात्रभर तो या चिंतेत होता. मग सकाळ होताच तो आपल्या गुरु मुनी वशिष्ठांच्या आश्रमात पोचला. तिथे पोचल्यावर त्याने पाहिले की मुनी वशिष्ठ आपल्या कुटीत ध्यान लावून बसले होते. जेव्हा मुनी वशिष्ठांनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की त्यांच्यासमोर सुखदेव उभा आहे. त्याला पाहून मुनी वशिष्ठ म्हणाले, काय झालं शिष्या, तो इतका चिंतेत का आहेस? सुखदेव म्हणाला, गुरुजी, काल माझ्यासोबत जी घटना घडली त्याबद्दल मी खूप चिंतित आहे. मुनी वशिष्ठ म्हणाले, कोणती घटना घडली, मला स्पष्ट सांग, तेव्हा मी तुझ्या समस्येचे समाधान करेन. सुखदेव म्हणाला, गुरुजी, काल मी घरी भगवान सत्यनारायणाची पूजा केली होती आणि त्यात अनेक ब्राह्मणांना आणि नगरवासियांना जेवण घातले होते. सर्वांना वस्त्र इत्यादी दान केले होते. मग जेव्हा मी घराबाहेर आलो तेव्हा माझ्या दारात एक कुत्रा आणि एक डुक्कर उभे राहून आपापसात बोलत होते. कुत्रा डुकराला म्हणत होता की आज पहा कशी घटना घडली. आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी जे दूध ठेवले होते, एका सापाने त्या दुधाच्या भांड्यात विष टाकले होते. ते पाहून मला खूप चिंता वाटली, कारण त्याच दुधातून जेवण बनणार होते. जर माझ्या मुलाच्या घरी विषारी दुधातून काही बनवले गेले आणि सर्वांनी ते जेवण खाल्ले तर सर्वांची मृत्यू होईल. म्हणून मी ते सारे दूध पिऊन टाकले. तेव्हा माझ्या सुनीने पाहिले आणि तिने मला दंडाने खूप मारले, ज्यामुळे माझ्या शरीरावर खूप जखमा झाल्या आणि आता मी नीट चालूही शकत नाही. मला ही वेदना सहन होत नाही. कुत्र्याची ही बोलणी ऐकून डुक्कर खूप दुःखी झाला आणि कुत्र्याला म्हणाला, हे स्वामी, आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगते. मागील जन्मात मी या ब्राह्मणाची आई होते आणि आज या ब्राह्मणाने सर्वांना जेवण घातले, पण माझ्यासमोर जेवणाचा एक घासही टाकला नाही आणि पाणीही पाजले नाही. हे पुढे सांगताना सुखदेव म्हणाला, कुत्रा आणि डुकराची ही बोलणी ऐकून मी कालपासून खूप व्याकुळ आहे की माझ्या आई वडिलांनी मागील जन्मात असा कोणता पाप केला ज्यामुळे त्यांना या जन्मी कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुम्ही तुमच्या दिव्य शक्तीने पाहून सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आणि त्यांच्या मुक्तीसाठी मला कोणते कर्म करावे लागेल. तेव्हा मुनिवशिष्ठांनी ज्ञान लावून सर्व पाहिले जे त्यांच्या आई वडिलांनी मागील जन्मात केले होते. मग ते सुखदेवला म्हणाले, हे ब्राह्मण सुखदेव, तुझ्या आई वडिलांनी मागील जन्मात घोर पाप केले आहे आणि त्याच पाप कर्मामुळे त्यांची अशी दुर्दशा झाली आहे. सुखदेव म्हणाला, हे गुरुदेव, कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची ही दुर्दशा झाली, कृपया मला विस्ताराने सांगा. मुनी वशिष्ठ म्हणाले, हे ब्राह्मण सुखदेव, हा कुत्रा जो तुझा वडील आहे तो मागील जन्मात वसंत नगरचा श्रेष्ठ ब्राह्मण होता. त्याने एकदा एकादशीचे व्रत ठेवले होते, पण ते व्रत पाडू शकला नाही आणि व्रत असतानाही त्यानं जेवण केले आणि एकादशीच्या दिवशी दानधर्मही केला नाही. त्याने आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला जेवण न देता दारातून हाकलून लावले, ज्यामुळे त्या भिकाराने त्याला श्राप दिला की जसे मी भुकेले आहे तसे एक दिवस तुलाही भुकेने तडफडावे लागेल. आणि तुझ्या वडिलांनी मागील जन्मात मासिक धर्माच्या काळातच तुझ्या आईसोबत संबंध केले होते आणि या सर्व पापांमुळे तुझ्या वडिलांना या जन्मी कुत्र्याचे जन्म मिळाले आहे आणि आता ते या पापांची शिक्षा भोगत आहे. हे ब्राह्मण सुखदेव, आता तुझ्या आईबद्दल ऐक.
तुझी आई मागील जन्मात मासिक धर्माच्या काळात बिना आंघोळीने जेवण बनवले होते आणि रजस्वला असतानाही भगवानाची पूजा उपासना केली आणि तुळशीला जल चढवले होते. याच कारणाने तिला महापाप लागले आणि त्याच पापामुळे तिला या जन्मी डुकराचा जन्म मिळाले आहे. कारण मासिक धर्माच्या काळात स्त्री 3 ते 5 दिवस अपवित्र होते. म्हणून मासिक धर्माच्या काळात स्त्रीने पूजा पाठ करू नये, सत्संगही करू नये. प्रत्येक स्त्रीने या 3 ते 5 दिवसात आपले केसही धुवू नये. यामुळे तिच्या पतीचे आयुष्य कमी होते. मासिक धर्माच्या काळात झाडे वनस्पतींना स्पर्श करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मासिक धर्माच्या काळात कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीसोबत संबंध करू नये, कारण असे केल्याने महापाप लागते. मासिक धर्माच्या काळात स्त्री 3 ते 5 दिवस अपवित्र होते आणि 6व्या दिवशी स्नान करून पवित्र होते. 6व्या दिवशी स्नान केल्यानंतर रजस्वला स्त्रीने आपल्या पतीचे मुख पाहावे आणि इतर कोणत्याही पुरुषाचे मुख पाहू नये. जर पती जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन करावे. गुरु वशिष्ठ सुखदेवांना म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, या पापामुळे तुझ्या वडिलांना कुत्रा आणि तुझ्या आईला डुकराचा जन्म मिळाला आहे. मनुवृष्टांनी ही बोलणी ऐकून सुखदेव म्हणाला, हे गुरुदेव, तुम्ही हे तर सांगितले की माझ्या आई वडिलांना कोणत्या पापामुळे कुत्रा आणि डुकराचा जन्म मिळाला, पण तुम्ही हे सांगितले नाही की आता मी माझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी काय करू. गुरुवशिष्ठ म्हणाले, हे ब्राह्मण सुखदेव, तू कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी श्राद्ध अर्पण कर आणि दानधर्म कर, गायीची सेवा कर, गोमातेला भोग लाव आणि आई वडिलांच्या मुक्तीसाठी भगवानाकडे प्रार्थना कर. मग सुखदेव घरी गेला आणि अमावस्या रात्री श्राद्ध केले आणि अशा प्रकारे त्याच्या आई वडिलांना मुक्ती मिळाली. मग कथा पुढे सांगताना भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, आता तुला समजलेच असेल की स्त्रियांना मासिक धर्मात कोणते कार्य करू नयेत. आता मी तुला हेही सांगतो की स्त्रियांना मासिक धर्म का येतो आणि मासिक धर्माच्या काळात त्यांना इतकी वेदना का सहन करावी लागते. ऐक. सत्ययुगात कालकेय नावाचा एक प्रसिद्ध दानव होता. दानव असल्यामुळे त्याचा स्वभावही दानवी होता आणि तो नेहमी युद्ध करण्यासाठी तयार असायचा. मग एक दिवस सर्व दानव कालकेय दानवासोबत मिळून स्वर्ग लोकावर कब्जा करण्यासाठी हल्ला करतात. त्या असुरांकडे भयंकर शक्तिशाली अस्त्र आणि खंजर होते. हे पाहून स्वर्ग लोकातील सर्व देवता घाबरतात आणि ते ताबडतोब ब्रह्माजीकडे पोहोचतात. सर्व देवता एकत्र राहून ब्रह्माजी म्हणाले, काय झालं, तुम्ही सर्व इतके घाबरले का आहात आणि एकत्र माझ्याकडे का आलात. स्वर्ग लोकात सर्व ठीक आहे ना. देवतांनी सांगितले, नाही ब्रह्मदेव, स्वर्ग लोकात काही ठीक नाही. स्वर्ग लोकावर कब्जा करण्यासाठी असुरांनी हल्ला केला आहे, म्हणून आम्ही सर्व तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. कारण असुरांकडे अस्त्र शस्त्र आहेत आणि आमच्याकडे अस्त्र शस्त्रही नाहीत. ब्रह्माजी म्हणाले, तुम्ही सर्व देवता या क्षणी महर्षी यांच्याकडे जा. ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडापासून अस्त्रशस्त्र देतील आणि तुम्ही तेच अस्त्र वापरून असुरांचा वध करू शकाल. मग सर्व देवता महर्षी यांच्या आश्रमात जातात आणि ते सर्व त्यांच्याकडे प्रार्थना करतात, हे महर्षी, सर्व लोकांवर असुरांनी हल्ला केला आहे आणि आमच्याकडे त्यांच्याशी लढण्यासाठी अस्त्रशस्त्र नाहीत, म्हणून आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. कृपया आम्हाला अस्त्रशस्त्र द्या. देवतांची ही बोलणी ऐकून महर्षी त्यांना अस्त्रशस्त्र देतात. मग सर्व देवता अस्त्रशस्त्र घेऊन स्वर्ग लोकात जातात आणि असुरांशी युद्ध करू लागतात. युद्धात इंद्रदेवही होते, जे असुरांना पराभूत करत होते आणि अशाच प्रकारे दैव आणि देवतांमध्ये आकाश मार्गात भीषण युद्ध चालू राहते. मग देवराज इंद्र आणि असुर कालकेय आमने सामने येतात. दोघांमध्ये भीषण युद्ध होते.
आणि देवराज इंद्र आपल्या वज्राने प्रहार करून कालकेला मारतात, पण त्याच्या शरीरात एक ब्रह्महत्या वास करत होती, ज्यामुळे इंद्रदेवांना ब्रह्महत्या पाप लागते. म्हणून देवराज इंद्र ब्रह्मादेवांकडे जातात आणि त्यांच्याकडून ब्रह्महत्यापासून मुक्तीचा उपाय करतात. ब्रह्माजी म्हणाले, हे इंद्रदेव, ब्रह्महत्या या महापापापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की तू या ब्रह्महत्येला 4 भागात दान कर, ज्यामुळे तू या पापापासून पूर्णपणे मुक्त होशील. इंद्रदेव म्हणाले, ठीक आहे. ब्रह्माजी म्हणाले, तुझ्या प्रहत्येच्या पापाचा 1/4 भाग अग्नीमध्ये राहील, कारण जो मनुष्य अग्नीला आहुती देणार नाही त्याला हे पाप भोगावे लागेल. आणि तुझा दुसरा 1/4 भाग जलात राहील. जो जलात थुकेल किंवा जलात मलमूत्राचा त्याग करेल त्यालाही हे पाप भोगावे लागेल. आणि याचा तिसरा 1/4 भाग झाडे, वनस्पती, वृक्षांमध्ये राहील. जो मनुष्य अकारण वृक्ष तोडेल त्यालाही ब्रह्महत्या पाप लागेल. मग कथा पुढे सांगताना भगवान शिव म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे ब्रह्महत्येच्या ज्या घोर पापापासून वाचण्यासाठी इंद्रदेवाने पापाचे 3 भाग केले. अग्नी, जल आणि वृक्षांना दिले, आणि जो 4था भाग होता तो स्त्रियांनी घेतला. याच कारणाने आज स्त्रियांना मासिक धर्म येतो आणि की वेदना सहन करावी लागते. म्हणून जो पुरुष मासिक धर्माच्या काळात स्त्रियांना स्पर्श करतो किंवा त्यांच्याशी संबंध ठेवतो त्याला ब्रह्महत्या पाप लागते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही कुठून पाहत आहात ते तुमच्या गावाचे आणि शहराचे नाव कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.